नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सूर्यकांता पाटील. तिची आणि माझी पहिली ओळख लातूरच्या साहित्य संमेलनात झाली. मी स्टेजवर कविता वाचत होते आणि ती पत्रकार कक्षात बसली होती. मला कुणीतरी सांगितलं की या सूर्यकांता पाटील. उंच, धिप्पाड, उजळ वर्णाची, लांब सडक केसांची, व्यवस्थित वेणी घातलेली, कपाळावर ठसठशीत कुंकू, पांढरी स्वच्छ साडी आणि हातामध्ये विविध रंगी बांगड्या, अशा प्रभावी रूपात मी तिला पाहिलं आणि पाहतच राहिले. ती अतिशय रुबाबदार आणि देखणे दिसत होती. नंतर आमच्या औपचारिक गप्पा झाल्या. त्याचवेळी मी कॉलेजमध्ये शिकत होते आणि ती नांदेडला नगरसेविका होती. तिने मला लातूरच्या बसस्टँडवर नेऊन उडपी हॉटेलमध्ये मसाला डोसा खाऊ घातला. ती माझ्या आयुष्यातली पहिली पार्टी होती. याआधी कधी मी हॉटेलमध्ये जाऊन डोसा खाल्ला नव्हता. मी तिला म्हटलं, माझी आशा पैठणे नावाची एक मैत्रीण आहे, तिला नोकरीची गरज आहे. कुरुणकर गुरुजी म्हटले मला. कुठे असते ती सध्या? वैजापूरला असते. नांदेडला येईल का? हो येईल ना, पण राहायची काय सोय होईल हा प्रश्न आहे. त्याची नको काळजी करू, ती माझ्याच घरात राहील. अशा पद्धतीनं आशा पैठणे ताईकडे राहायला गेली. त्यावेळी ती मोंढा भागात 2 खोल्यांच्या घरात राहत होती. तिचं घर माडीवर होतं. तिच्या जागृती मुद्रणालयातून ती गोदावरी टाइम्स नावाचा पेपर काढत होती. ताईचं दैनंदिन जीवन तसं फार कष्टाचं होतं. दिवसभर फिरून ती जॉब वर्क मिळवायची. संध्याकाळी घरी येऊन 2 मुलांसाठी स्वयंपाक करून त्यांना जेवायला घालून ते झोपल्यावर परत प्रेसमध्ये जायची. प्रेसमध्ये रात्री स्वतः खेळ जुळवण्याचं काम करून ती आपला पेपर काढायची. एकदा असंच काम संपून रात्री ती उशिरा घरी परतली तर तिला घराच्या गॅलरीत 2 चोर दिसले. तिनं अक्षरशः झडप घालून एकाला पकडलं. दुसरा सावध होऊन लगेच पळून गेला. त्या चोराच्या गचांडीला धरून पायातली चप्पल काढून तिनं त्याला भर मध्यरात्री मारत मारत पोलीस स्टेशनला नेलं. तिचा हा आवेश बघून पोलीसही घाबरले. पुढे ताई 80 साली आमदार झाली आणि उभ्या महाराष्ट्रानं तिची ओघवत्या भाषेतली झंझावती भाषणं ऐकली. बॅरिस्टर अंतुलेंच्या काळात ती फार प्रसिद्धी झाली. त्या दरम्यान ती नेहमी औरंगाबादला येत असे. मुक्काम नेहमी आमच्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतल्या घरीच असायचा. तिथं माझी आई, जिला आम्ही माई म्हणत असू, दादा आणि माझी धाकटी बहीण शुभांगी राहत होतो. ताई नेहमी एलोरा एक्सप्रेसनं येत असे, म्हणजे अगदी पहाटे 5 वाजता. ती आली की सगळं घर जागं व्हायचं. सगळेजण गप्पा मारत चहा प्यायचो. ती घरात आली आणि चटकन घरचीच झाली. माझे माई दादा तर तिला मोठी मुलगीच मानू लागले. त्या दरम्यान माझ्या पायात ट्यूमर झाला होता. त्याचं ऑपरेशन मुंबईत करा असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण दादांना ते काही पटत नव्हतं. मी ताईला नांदेडला फोन करून सांगितलं. त्यावेळी फोन करण्यासाठी टेलिफोन एक्सचेंजमध्ये जायला लागायचं. मी तिला सांगितलं की दादा ऑपरेशनला तयार नाहीत. त्यावर ती म्हणाली, काळजी नको करू. दुसऱ्या दिवशी ताई थेट औरंगाबादला आली आणि म्हणाली, दादा मी हिला मुंबईला घेऊन जाते, ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यावर दादा म्हणाले, आणि ऑपरेशन यशस्वी नाही झालं तर? त्यावर ताईनं त्यांना धक्काच दिला. ती म्हणाली, दादा तुमची मुलगी चांगली झाली तर तिला परत आणून देईल. समजा लुळी पांगळी झाली तर मी तिला नांदेडला घेऊन जन्मभर सांभाळेन. अशा रीतीनं मी मुंबईला गेले आणि माझं ऑपरेशन झालं. मग ताई राज्यसभेत खासदार झाली. त्यावेळी मी दिल्ली बघायला म्हणून गेले होते. एक दिवस आम्ही फिरून येत होतो. ताई खालीच भेटली. म्हटली, कुठं गेली होतीस? तर म्हणाली, अगं एका मैत्रिणीची गाडी फिरवायला गेले होते. मला काहीच अर्थबोध झाला नाही. मग तिनंच खुलासा केला की सुषमा स्वराज यांना गाडी चालवता येत नसल्यानं ताई आठवड्यातून एकदा त्यांची गाडी फिरवून आणत असे. ती मुंबई मंत्रालयात आल्यावर आधी तिथल्या तळमजल्यावरील माझ्या केबिनमध्ये येत असे. मग आम्ही गप्पा मारायचो. त्यानंतर ती वर कामाला जायची. ती केंद्रीय मंत्री झाली आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणून येणार होती. आता ताई केंद्रीय मंत्री आहे, त्यामुळे नेहमीसारखी माझ्या केबिनमध्ये येईल की नाही यावर मी आणि माझे सहकारी चर्चा करत होतो. शेवटी आमचं असं ठरलं की आपणच सगळे ताईला भेटायला 6व्या मजल्यावर जाऊया. इतक्यात माझ्या केबिनचा दरवाजा उघडून ताई सरळ आत आली. मी म्हटलं, अगं तू कशी आलीस? त्यावर गप्प बस अशी खूण करून ती तोंडावर हात ठेवून हसायला लागली.
म्हटलं काय झाले ग, का हसतेस? तर ती म्हणते कशी, अगं मंत्री झाल्यापासून मला पोलीस संरक्षण आहे. आजही इथे येताना पोलीस ऑफिसर बरोबर आलाय. तो मागे मागे चालत असतो, मी पुढे. कंटाळा आलाय ग या सगळ्याचा. आज जरा गंमतच केली. त्याला म्हटलं तुम्ही पुढे चला. तो आपला निमूटपणे चालत होता. मी मुद्दाम थोडं अंतर ठेवलं आणि पटकन तुझ्या केबिनमध्ये शिरले. आता तो बसला असेल मला शोधत. इतकीही आमची मिस्किल केंद्रीय मंत्री. माझी तब्येत अनेकदा बरी नसायची. रक्तदाब, मधुमेह आणि बरंच काही माझ्या मागं लागलं होतं. चेहरा नेहमी पडलेला आणि मलूल असायचा. ताईला काळजी वाटायची. एकदा मात्र तब्येतीत बरीच सुधारणा पाहून ती म्हणाली, काय ग, तब्येत चांगली दिसतेय, कुणाचं औषध घेतेयस? म्हटलं अगं एक बाबा भेटलाय. बुवा बाबा असं काही करायचं नाही. ताई म्हणाली, आई ग. मी म्हटलं अगं 2 महिन्यांपूर्वी रामदेव बाबांचं शिबिर केलं. त्यांच्या प्राणायामानं मला फरक पडलाय. ते ऐकून ती खुश झाली. तडक हरिद्वारला गेली आणि रामदेव बाबांना भेटून आली. म्हणाली, बाबा माझ्या बहिणीच्या तब्येतीत आमूलाग्र फरक पडलाय. माझ्या मतदारसंघात अनेक गरीब लोक राहतात. त्यांना आधुनिक उपचार परवडत नाही. तुम्ही कृपा करून तुमचं शिबिर नांदेडला घ्याल का? बाबा म्हणाले, ताई छोट्या गावात शिबिर घेणं परवडत नाही. आधीच देशातल्या अनेक गावांची खूप मोठी प्रतीक्षा यादी आहे. तुमचा नंबर पुढं घ्यायचा असेल तर मला किमान 10,000 तरी शिबिरार्थी लागतील. ती म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका. आणि मग रामदेव बाबांचं भव्य शिबिर नांदेडला झालं. अर्थात त्याला मला रजा घेऊन हजर राहावं लागलं, हा भाग वेगळा. शिबिराचा समारोप करताना बाबा म्हणाले, पुरुषार्थाचं दुसरं नाव म्हणजे सूर्यकांता. ती उत्तम लेखिका आहे. एकदा मी तिला म्हटलं, श्री श्री रविशंकर यांच्यावर एखादा लेख दे. ती हो म्हणाली. मी आपली रोज फोन करते तर बाई आज मद्रासला, उद्या उत्तर प्रदेश, परवा आणखी कुठं, असंच चालू होतं. एक दिवस मी तिला सांगितलं, तुझा लेख जर का उद्या दुपारपर्यंत आला नाही तर मी स्वतःच काहीतरी लिहीन आणि खाली तुझं नाव टाके ना. ती काही उत्तर द्यायच्या आधी मी फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मला दिल्लीहून तिच्या खाजगी सचिवांचा फोन आला. हमारे मैडम जी ने आर्टिकल लिखा है, आपका फॅक्स नंबर दीजिए. तिनं रात्री 3 ते 5 जागून स्वतःच्या हस्ताक्षरात मौनाचा उत्सव नावाचा नितांत सुंदर लेख लिहिला होता. नांदेडला कधीही गेले की माझा मुक्काम ताईकडेच असायचा. एकदा मी संचालक झाल्यावर माझा दौरा नांदेडला होता. आमच्या हौशी जिल्हा माहिती अधिकाऱ्यानं ताईकडे मी येणार असल्याची बातमी दिली. तो म्हणाला, आमच्या संचालक मॅडम येणार आहेत. ताई म्हणाली, हो का, काय विशेष? त्यावर तो अधिकारी म्हणाला, आढावा बैठक आहे मराठवाडा विभागाची. ताई म्हणाली, बरं. यावर तो म्हणाला, त्या आपल्यालाही भेटायला येणार आहेत. मला ताईचा फोन आला तशी म्हणाली, मॅडम आपण नांदेडला येणार असल्याचं समजलं. आनंद वाटला. ताई मला मॅडम म्हणते म्हणजे काहीतरी नक्की बिनसले हे मी समजले. हो मी येणार आहे. यावर ताई म्हणाली, तुमचे अधिकारी सांगून गेले तुमचा दौरा आहे म्हणून. कुठे उतरणार आहेस? गेस्ट हाऊसला का? मी काही बोलायच्या आधीच ती म्हणाली, हे बघ जर का तू इथं आलीस आणि गेस्ट हाऊसला उतरलीस असं मला कळलं ना तर मी तिथे येऊन तुला मारत मारत घरी घेऊन येईन, लक्षात ठेव. मी म्हटलं चालेल. तर मग मी गेस्ट हाऊसलाच जाते. लाज नाही वाटत? आपलं घर असताना गेस्ट हाऊसला राहायला, चुपचाप घरी यायचं. मी म्हटलं, ताई जर तू मला मारलं तर मीडियासाठी ब्रेकिंग न्यूज होईल की केंद्रीय मंत्र्यांची शासकीय अधिकाऱ्याला मारहाण. मजा येईल ग. त्यावरती चिडून म्हणाली, तुला काही लाज वाटणार नाही का? म्हटलं नाही वाटणार. तू मोठी बहीण आहेस. तुझा माझ्यावर रागावण्याचा, मला 2 चापटी मारण्याचा पूर्ण अधिकार आहे. उलट मी मीडियाला साळसूत प्रतिक्रिया देईन. मोठ्या बहिणीनं मारलं, जी योगायोगानं केंद्रीय मंत्री आहे, आणि पावसानं झोडपलं, तर सांगा बरं तक्रार कुणाकडे करायची? नालाय कुठली, फोन ठेव खाली, असं म्हणून तिनंच फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेले आणि महाराष्ट्र एका ब्रेकिंग न्यूजला मुकलं. असा हा तिचा राग आणि प्रेम दोन्हीही कठीणच. तिला अनेक विषयात गती आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट असो की साखरेचा उतारासारखा विषय असो, कुठलाही विषय सोपा करून सांगण्यात ताईचा हातखंडा आहे. ती एक उत्तम वक्ता आहे. लाखाची सभा ती सहजासहजी जिंकते. श्रोत्यांच्या भावनांना हात घालण्याचं कसब तिच्याकडे आहे. एकाच वेळी हसवता हसवता ती श्रोत्यांना अंतर्मुखही करते. ती नेहमीच मुलूक मैदान तोफ राहत आलेली आहे. पण कुठल्याच पक्षानं तिला योग्य संधी दिली असं मात्र मला वाटत नाही. आताशा ताई खूप शांत झाली. ती मुळीच रागवत नाही. तिचा कल आता अध्यात्माकडे वळतोय. आशा पैठणेच्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ताई म्हणाली होती, आशा आणि श्रद्धा या 2 सुंदर वेली माझ्यासारख्या
ओबडधोबड वृक्षाला लगडलेल्या आहेत. आशा म्हणाली, ताई मी जाई बरं का. मग ओघाओघानच मी जुई ठरले. पण मनात अनेकदा विचार येतो, सूर्यकांता नावाचा हा वृक्ष कशाचा आहे? मला आणि आशीला माहेरपण देणारा, आमच्या आनंदाचं निधान, चैतन्याचा उत्कट प्रवाह असलेला आणि आमच्या डोक्यावर कायम आशीर्वादाचा हात ठेवणारा सूर्यकांता ताई हा एक कल्पवृक्षच आहे.